आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार, उदय सामंतांची पत्रकार परिषदेत माहिती। मुंबई मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती जाहीर टीम एकनाथ शिंदेंमध्ये पक्षातील 21 प्रमुख नेत्यांचा समावेश। रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, मीनाताई कांबळे, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा समावेश। भाजप मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार, 16 सप्टेंबरला मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळावा। मेळाव्यात फडणवीस भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। बीएमसीसाठी जाहीर प्रारूप आराखड्यावर आजपासून सुनावणी। प्रारूप आराखड्यावर 488 हरकती आणि सूचना। नाशिकवर प्रेम आहे, नाशिकला सोडणार नाही। नाशिकमध्ये औद्योगिक गुंतवणूक येणार, नाशिकला वाढवण बंदराशी जोडणार। नाशिकमधील इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅबच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीची आज राज्यव्यापी आंदोलनं। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय। आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 9,60,00,000 रुपये केले वर्ग। आंदोलनात एकूण 254 जणांचा मृत्यू। मराठा आंदोलनातील एक महत्त्वाची मागणी पूर्ण। अजित पवार अलीकडे रॉबिनहूड सारखे वागतात। मुरुम तस्करी करणाऱ्यांना अजित पवार पाठीशी घालत आहेत। रोहित पवारांना काय वाटतं माहित नाही, पण अजित पवारच चुकलेत, राजू शेट्टी यांची टीका। संजय निरुपम उद्या खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार। वर्सोवा पोलिसात उद्या दुपारी 12 वाजता तक्रार दाखल केली जाणार। राऊत देशविरोधी भाषा वापरत असल्याचा निरुपम यांचा आरोप।